वर्ष सुरू झालेलं आहे 1 जानेवारी 2026. लोक नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत. मात्र केज शहरात बुलढाणा अर्बनबद्दल जो संभ्रम होता तो अद्याप कायम आहे. आज तिसऱ्या दिवशी बँक या ठिकाणी आपण मागं बघू शकताय, लोकांची गर्दी आहे. निश्चित हा व्हिडिओ करण्यापूर्वी मी पुन्हा एक आवाहन करतो की लोकांनी आपल्या मनात आहे ते व्यवहार करावं, ज्यांना काढायचं ते काढावं. कुणाला व्यवहार करू नये किंवा थांबावं वगैरेसाठी हा व्हिडिओ नाही आहे. फक्त एक लोकांच्या मनातली भीती कमी करण्यासाठी आणि अखेर शेवटी बँका या शेवटचं विश्वासाचं माध्यम आहे. हे या बँकावर कुठं विश्वास ठेवायचा कुठं नाही हे लोकांनी आपला आपला विचार करावा. यासाठी 2 दिवस या बँकेनं दिवस रात्र काम केलेलं आहे. सर्व ग्राहकांना जे उभा आहेत रांगेमध्ये सर्वांना त्यांनी या ठिकाणी जे काही त्यांचं गोल्ड लोन आहे, गोल्ड परत केलेलं आहे आणि लोन भरून घेतलेलं आहे. आज फक्त एवढंच मला सांगायचं, आज तिसरा दिवस आहे आणि मागं लोक जवळजवळ कमी प्रमाणात आहेत. कालच्यापेक्षा सध्या तरी सकाळच्या सत्रात कमी गर्दी दिसते. रात्रभर लोक या ठिकाणी होते. सेकोटी आपल्याला दिसते इथं, सेकोटी पेटवलेली होती, सेकोटी पेटवलेली आहे इथं. ही सेकोटी पेटून रात्रभर कडाक्याच्या थंडीमध्ये, आणि व्हिडिओ याच्यासाठीच आहे. लोक प्रचंड त्रास करून ज्या गोष्टी कदाचित नाही आहेत त्यासाठी या ठिकाणी त्रास आणि त्याग करू लागलेले, त्याच्यासाठी त्यांच्या समजण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करतो. यानंतर हा शेवटचा व्हिडिओ आहे. यानंतर या विषयावर व्हिडिओ मी करणार नाही किंवा या चॅनलवर दाखवलं जाणार नाही. केज शहरातली समस्या आहे, आम्ही जबाबदार आहेत काही गोष्टीला, चांगला असेल वाईट असेल. निश्चितच ज्ञानराजासारख्या एका संस्थेनं, आर्थिक संस्थेनं जेव्हा मल्टीसेक्स सोसायटीनं लोकांना धोक्यात आणलं तेव्हापासून लोक थोडे अडचणीत आले होते, खरं आहे. आणि त्यामुळं लोकांचा विश्वास सहजासहजी बसणं एकदा असं झालं होतं. त्यावेळेसही आम्ही सुरुवातीला कदाचित मल्टीसेक्स सोसायटी कदाचित विश्वासपात्र राहील असं वाटल्यामुळं कदाचित आपण थोडंसं त्याबद्दल पॉझिटिव्ह मत व्यक्त केलं होतं, परंतु अद्याप लोकांना त्याचा फटका बसलेला आहे. अर्थात ते वेगळी गोष्ट आहे, तो वेगळा विषय आहे. काल मल्टीसेक्स सोसायटी आणि पुन्हा राजकारण या दोघांचा हे बघून ती संस्था जी आहे ती आपल्याला माहिती आहे अडचणीत आलेली आणि जवळजवळ लोकही अडचणीत आलेली. मात्र इथं असं होण्याची शक्यता नाही. यासाठी की इथं गोल्ड घेतलेलं आहे आणि लोकांचे पैसे आता त्यांना द्यायचे, पैसे घेऊन गोल्ड परत करायचे. त्याच्यामुळं यांना अशी अडचण नाही आहे की पैसा आणायचा आहे कुठून. त्यामुळं ऐनवेळी त्यांना कुठली अडचण नसल्यामुळं बँकेनं आज तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू ठेवलेलं आहे. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची, दिवस रात्र नसता एखाद्या बँकेला वेळेचा दाखला देऊन किंवा वेळेचा संदर्भ देऊन रात्रभर सेवा देण्याची गरज नव्हती, पण या बँकेत दिवस रात्र सेवा दिलेली आहे. म्हणून वाटतं की लोकांनी पॅनिक होऊ नये. इथं अनेक शक्यता नाकारता येत नाही. लोकांची गर्दी होण्याचं कारण काही लोक बाहेरून या लोकांना भीती दाखवत असल्याचंही कळतंय की तुम्ही बघा नाहीतर काहीतरी होऊ शकतंय, संध्याकाळी होऊ शकेल, उद्या होणार आहे. परंतु अशी शक्यता नाही आहे. आणि त्याच्या आडून या लोकांकडून ऑनलाईन समजा 1 लाख रुपये घेऊन कदाचित 98,000 रुपये किंवा 97,000 किंवा 95,000 देऊ लागलेले, म्हणजे त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदाही काही लोक घेऊ लागलेले आणि त्याच्यात संक्रांत आलेली. नक्कीच महिलांना आपले ठेवलेले दागिने परत हवे असतात, त्यामुळेही कदाचित लोक घाई करू लागलेले असतील. मात्र आम्ही पुन्हा एकदा आत्ता बघितलं, त्यांनी सगळ्या लोकांचे पासबुक जमा करून घेतलेले आहेत आणि जसे रांगेत उभा आहेत लोक त्याप्रमाणे ते सेवा देऊ लागलेले आहेत. सकाळी आत्ता देशमुख यांनी सकाळी लोक आत्ताच बोलले ते, आणि त्यांनी दिवसभर नव्हे 8 दिवस पुढं नव्हे, जोपर्यंत लोक येत राहतील तोपर्यंत शेवटच्या व्यक्तीला त्याचं जे गोल्ड आहे पैसे घेऊन ठेवलेलं ते त्यांनी पैसे भरावेत आणि गोल्ड घेऊन जावं असं बँकेनं आत्तासुद्धा 2 मिनिटापूर्वी आवाहन केलं. आणखीन एकदा आपण आज तिसऱ्या दिवशी त्यांचं व्यवस्थित आवाहन घेणार आहे. प्रॉब्लेम असा बी आहे इथं की जी गर्दी आहे, एक तर मी म्हटलं आपल्याला दिवस रात्र अन्न पाण्याशिवाय लोक इथं थांबलेले आहेत. दुसरी गोष्ट रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत आज तिसरी रात्र त्यांनी काढलेली आहे. थोडं याच्यामुळं गरज नसताना लोक त्या ठिकाणी केवळ मनातल्या भीतीपोटी या ठिकाणी त्यांना यावं लागत आहे. काहींनी आम्हाला कमेंट्समध्ये हे विचारलं होतं की पहिलं ज्ञानराजाचं काय झालं. मित्रांनो, प्रत्येक गोष्टी या जगामध्ये या विश्वामध्ये परिस्थितीनुसार घडतात. निश्चित आपण सर्व अंदाज लावत असतो, परंतु इथं सगळी माहिती घेतली असताना आणि
बुलढाणा अर्बनच्या कुठंच नाही, फक्त वडवणी म्हणजे बीड जिल्ह्यातील 2-3 शाखेत जे संभ्रम लोकांमध्ये अफवेमुळे निर्माण झाला तिथंच असं आहे. 485 त्यांच्या शाखा आहेत ते सांगितले. पुन्हा एकदा आमचं एवढंच मत आहे की कोणीही व्यवहार थांबवू नये. ज्यांना आपलं गोल्ड आहे ते घेऊन जावं. कारण का शेवटी आम्ही काल बी सांगितलं होतं, परवाईने आज मी सांगतो शेवटच्या व्हिडिओमध्ये, समाधान महत्त्वाचं आहे. जर समाधान नसेल, मनात कुठंतरी शंका असेल तर तशा लोकांनी खरं तर लगेच घेऊन जावं. वाटलं तर पुन्हा विश्वास असेल बँकेवर, ज्या बँकेवर असेल त्या बँकेत जाऊन त्यांनी व्यवहार करावा. पण शेवटी आम्हाला समाजाला एक सांगायचं, शेवटी आर्थिक व्यवहार करणारी कुठली तरी बँकच आहे आणि त्या बँकेवर तुम्हाला विश्वास ठेवायचाच आहे. इथून जाऊन बी कुठल्या तरी बँकेवरच विश्वास ठेवायचा आहे. त्यामुळे बँकावर विश्वास ठेवताना त्याची माहिती घ्या, पूर्ण माहिती घ्या, ती किती सुरक्षित आहे ही पहा आणि तेव्हाच तुम्ही ठेवी असेल किंवा असे गोल्ड लोनसारखे जे व्यवहार आहेत तेव्हाच करा, जेव्हा बँकेची माहिती घेतल्यानंतर. मल्टीस्टेट असतील, काही असतील ज्यांच्यावर RBIचं कमी नियंत्रण आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. पण या बँकेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्याने लोकांनी स्वीकारलेलं आहे. आत्तापर्यंत तरी तक्रार दिसत नाही आहे. अशावेळी आपण व्यवहार करताना फक्त विचार करू. मात्र पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही आवाहन करतो, ज्यांना घेऊन काढायचं आहे. बऱ्याच वेळा काहींचा असा समज व्हायला की लोकांनी व्यवहार थांबवावेत, असा हा उद्देश अजिबात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा नाही आहे. फक्त आम्ही एवढंच सांगतो की लोकांनी पॅनिक होऊ नये. लोक खूप घाबरतात, गरीब असतात, कष्टाचा पैसा आहे. अशा वेळी त्यांना वाटतं गेलं आणि मग काहीतरी जसं ज्ञानराधामध्ये खूप त्रास व्हायला आहे लोकांना, तसं इथं होईल का? तर तशी परिस्थिती इथं नाही आहे. कारण इथं गोल्ड आपलं घ्यायचं आहे, परत पैसे भरायचे. तर हे सर्व करताना खाजगी सावकाराकडून पैसे घेणारे बी खूप मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेऊ लागलेले असंही दिसतं. या सगळ्यांचा विचार करून लोकांनी वागावं, एवढंच या अधिवेशनात आम्ही आवाहन करतो. आपण पाहू शकतोय लोकांनी रांगा लावल्यामुळं गेली 2 दिवस शेजारी असणारी जी दुकान आहेत त्यांनाही प्रॉब्लेम झाला होता. मात्र आज संख्या थोडी कमी आहे, त्यामुळं या ठिकाणी दुकान आता व्यवस्थित उघडलेले आहेत. इकडं साईडला लोकरे मोबाईल शॉपी आहे, इकडं आपला जनरल स्टोअर आणि राघवेंद्र स्टील सेंटर ही दुकानं जवळजवळ 2 दिवस या दुकानांना आपले व्यवहार करता आले नव्हते. म्हणून त्यांचंही मत आज होतं की लोकांनी त्यांच्या दुकानापुढे न उभा राहता शिस्तीत रांगेत उभा राहून त्यांना सहकार्य करावं आणि लोक आता तसे उभा देखील आहेत. बँकेनेही आत्ता समोर येऊन त्यांच्या स्टाफनं सांगितलेलं आहे. मात्र केज पोलिसांनी खूप चांगली सुरक्षा व्यवस्था या सगळ्या काळात दिली आणि त्यामुळं जो होणारा गोंधळ अनियंत्रितपणा लोकांचा थांबलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात पोलिसांनी असं बँकेला सांगितलं आहे की आम्ही आल्यानंतरच व्यवहार सुरू करा, जेणेकरून लोकांची गर्दी किंवा लोक जे गोंधळ घालतात तो होणार नाही आणि व्यवहार सुरळीत पार पाडू शकेल. आपण पाहू शकतो सकाळी या सगळे नागरिक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी त्या व्यवहारासाठी या बँकेच्या समोर एकत्र आलेले आहेत. नवीन वर्षात पुन्हा एकदा बँकेचं कामकाज सुरू होत आहे. देशमुख साहेबांनी विशेषतः खूप 3 दिवस झाले या कामात आणि आपण बघू शकता बँक तयार आहे. 3ऱ्या दिवशीच्या कामकाजालाही आणखीन लोकांना पोलीस प्रशासन आल्यानंतर शिस्तीमुळं थोडं रांगेत लोक यावेत यासाठी त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं थोडासा वेट करू लागलेले आहेत की पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी आले की या ठिकाणी कामकाज सुरू होणार आहे. बँकेचं 3ऱ्या दिवशीचं कामकाज करण्यासाठी सर्व कर्मचारी स्टाफ या ठिकाणी तयार झालेले आहेत. खरंच एखादी बँक विश्वास मिळवण्यासाठी असं काम करत असेल तर नक्की लोकांनाही त्याचा दिलासा मिळेल आणि लोकांनाही खात्री पटेल हळूहळू. जरी लोक आज झालेल्या घटनाक्रमामुळं थोडे संशय असले तरी खात्री आहे की पुढच्या काही काळामध्ये लोक ज्या बँका अशा प्रकारे विश्वास संपादन करतात की ऐनवेळीच्या काळात त्रास होतो बँकांनाही, कारण दिवस रात्र या बँकेनं नक्की काम केलेलं आहे. काल आणि परवा आम्ही बघितलं रात्रभर कर्मचारी वृंदाने काम केलं आणि लोकांना जो त्यांच्या मनातला विश्वास आहे तो पूर्णपणे सार्थ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी माझ्यासोबत देशमुख साहेब आहेत. देशमुख साहेब, मला वाटतं 3रा दिवस आहे. ठीक आहे, कसं झालं काय आता लोकांचं ते त्या ठिकाणी तो एक वेगळा विषय आहे संशोधनाचा. पण ठीक आहे, तुम्ही ज्या परिस्थिती आहे लोकांच्या मनात उद्भवलेली तिला सामोरं गेलेला आहात. 3रा दिवस आहे. काय सांगाल, म्हणजे भविष्यामध्ये अशा घटना का घडतात आणि साधारणतः तुम्हाला काय वाटतं याबद्दल की अचानक लोक, आणि मला वाटतं मी बघितलं लोकांना बँकेच्या व्यवहाराबद्दल बँकेच्या नियमाबद्दल बरेचसे लोक काहीच माहीत नाही, फक्त व्यवहार करणं आणि वापस जाणं. तर काय सांगाल आपण या सगळ्याबद्दल? सर नमस्कार.
गेल्या 3 दिवसापासून जे अपहरणचं वादळ उमटलेलं आहे मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाईजी, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब आणि आमचे जनरल मॅनेजर आदरणीय कासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम काम करत आहे. आणि या अपहरणांना बळी पडू नये असं मी तुमच्या माध्यमातून सुद्धा सभासदांना आवाहन करत आहे. मी काल पण आपल्याला सांगितलं होतं की बाबा व्याजाचे पैसे काढून म्हणजे जास्त व्याजाचे पैसे काढून कृपया करून कुणी सोनं सोडून देऊ नये. माननीय अध्यक्ष साहेबांनी कालच बाईक पण दिलेली आहे की संस्थेची परिस्थिती अतिशय उत्तम आहे, त्यामुळे आपण कुणीही घाबरून जाऊ नये. आम्ही गेल्या 3 दिवसापासून सतत दिसत आहोत, हे आपणही सुद्धा बघताय आणि आमचे सभासद सुद्धा बघत आहेत. त्यामुळे आपण कुणीही घाबरून जाऊ नये. आम्ही शेवटच्या माणसापर्यंत सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2 दिवस आम्ही तर आहोत, आजही आम्ही थांबणार आहे, उद्या पण आहेत. त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये ही नम्रतेची विनंती. आता लोक समजा एक 50-60 लोक आहेत खाली, ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता आपण कशा प्रकारे त्यांना म्हणजे हे केले? काल रात्री 5 बुक सगळे जमा करून घेतलेले आहेत. एक 25-25चा गठ्ठा नावाप्रमाणे आम्ही वर बोलवणार आहोत, त्यांना बसून घेणार आहोत. त्यांचे पूर्ण हे पैसे भरून घेऊन त्यांना त्यांचं सोनं ताब्यात देऊन त्यांना रवाना करणार आहोत. नंतर पुन्हा आलेले पुन्हा 25 लोक घेणार आहोत, त्यांचं त्याच पद्धतीनं आम्ही नियोजन करणार आहेत. असा 25-25 ग्रुपनं म्हणजे शाखेत गर्दी होणार नाही, त्यांनाही त्रास होणार नाही आणि आमच्या कर्मचारीसुद्धा कामकाज करत असताना त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊनच काम करत राहणार. अच्छा, मला वाटतं काही अंशी बँक तुमची म्हणजे आम्हाला बाहेरून वाटसमीक्षा असं लोकांना तुम्ही म्हणलं असतात भरा जे थकीत आहेत वगैरे ते, पण आता रिकव्हरी बँकेची होऊ लागली असली आज या म्हणजे अशामुळं का असत नाही, असं आहे काय आहे का? नाही, असं काही नाही सर. त्यातनं बँकेतसुद्धा आमचं नुकसान असं आहे की काही लोकांना व्याजाला पैसे घ्यावे लागतात. आणि तुम्हाला मी तरी सांगितलं की बुलढाणा मेन व्यवसाय असा आहे की सावकारकी मुडीत काढणे, म्हणजे सावकाराकडून जास्त व्याजदरानं पैसे न घेता बँकेतून पैसे घेऊन अल्पदरामध्ये आपलं धान्य शेती करावी, धान्य घ्यावं, धान्य गहाण ठेवावं, त्यावर पैसे उचलावेत. याकरता बुलढाणाची स्थापना आदरणीय भाईजी आणि डॉक्टर साहेबांनी केली आहे. परंतु आता इथं घडताना वेगळंच वाटतंय. नाही का त्याचं कारण वाटण्याचं सर, केज शहरामध्ये काही मल्टीस्टेट सारख्या ज्या संस्था होत्या ज्याच्यात लोकांनी खूप विश्वास ठेवला होता, म्हणजे होता शेवटी लोक कुठंतरी विश्वासच ठेवतात, आपल्यावरही विश्वास ठेवतात. इथून मी म्हणलं शेवटी लोकांचं बँक ही शेवटची कोणाची का असत नाही, तिथं जाऊन विश्वासच ठेवायचा, तिथं काही दुसरं मिळणार नाही. म्हणजे आर्थिक व्यवहार करायचं तर कर्ज घेणं असेल किंवा ठेवी ठेवणं असेल, शेवटी विश्वास ठेवायचा आहे. शेवटचा लोकांपुढं तीच आहे. परंतु त्यामुळे कदाचित लोकांना थोडंसं केज शहरात घडलेल्या घटनामुळे तुम्हाला सांग मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाईजी आणि आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब यांनी आम्हाला असे संस्था घातलेली आहेत की कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, आपण आपल्या कामातून त्यांचं उत्तर द्यायचं आहे. त्यामुळं अगोदरच्या संस्था काय केलं किंवा काय करणार होत्या त्याबद्दल आम्ही कुणाशी कधी बोलणार नाही. आम्ही आमच्या कामातून याचं उत्तर देऊ आणि आपण जनतेनं किंवा सभासद आमच्या आम्हाला सहकार्य करावं एवढी नम्र. आपली बँक कोणत्या दर्जाची अशी म्हणजे मल्टीस्टेट पतसंस्था आणि भारतामध्ये सर्वात मोठी पतसंस्था आहे सर. हां बरं, ठीक आहे, चालेल. तर एकूणच म्हणजे लोकांनी म्हणजे शंका बाळगण्याचं कारण नाही असं अजिबात कारण नाही.